विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीमधून गोंधळ झाल्यामुळे हा लाठीचार्ज करावा लागला। पुण्यामध्ये जाऊयात। पुण्यामध्ये शरद पवार गटाच्या तुतारीचाही आवाज अनेक जागी बंद झालेला आहे। तर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार गट 0 जागांवर पुढे असल्याचं कळतंय। तर भाजपकडून पुण्यात दादा गटाची दारुण पराभवाकडे वाटचाल पाहायला मिळते। पुण्यामध्ये अजित पवार यांना मोठा धक्का, दादांच्या घड्याळाचे काटे उलटे फिरले। भाजप 110 ही मॅजिक फिगर घेताना दिसते। तर शिवसेना शिंदेच्या शिवसेनेला केवळ 1 जागा पुण्यामध्ये मिळालेली आहे, तर काँग्रेसला 9 जागा आणि मनसेला सुद्धा या ठिकाणी 1 जागा मिळाल्याचं कळतंय। तर राष्ट्रवादी पवार गटाला आणि 2 जागा खरं तर दोन्ही राष्ट्रवादींना मिळाल्या। कार्यकर्त्यांच्या राड्यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झालेली आहे। आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये गरवारे स्टेडियम परिसरामध्ये हा लाठीचार्ज, हिरवा आणि निळा रंग उधळण्यात आलेला होता, नंतर लाठीचार्ज झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडलेली आहे। कार्यकर्त्यांच्या राड्यामध्ये एक महिला कर्मचारी जखमी झाल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरमधल्या गरवारे स्टेडियम परिसरामध्ये हा लाठीचार्ज झाला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 56 जागा